नमस्ते केळी बागायतदारांनो. तर या ठिकाणं आपण जो मागे 2 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सांगितलं होतं पोंगा भरणी या प्लॉटमध्ये झालेली नव्हती. तर या ठिकाणं आपण पोंगा भरणी केल्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आता पानं सुटायला सुरुवात झालेली आहे पहा. म्हणजे पोंगा जो आहे तो असा लूज होत चाललेला आहे, जी बारीक झाडं होती पहा. आणि ह्या अशा पद्धतीनं या बदल पोंगा भरणीनंतर असे पानांचे जे आहे हे 3ऱ्या दिवसानंतरचे आपल्याला मिळालेले रिझल्ट आहेत. असे पानं सुट्टी व्हायला लागलेली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं केळी पिकामध्ये पोंगा भरणी ही महत्त्वाची असते. हे लूज होत जाते पहा. आता हे लूज होत जाणार आहे. अशा पद्धतीनं पानं असं पोंगा भरणी लूज झालेली आहे. हा प्लॉट 3 महिन्याचा पूर्ण होऊन गेलेला आहे. हे बारीक मोठे झाडं आहेत, मग व्हेरिगेशन आहे प्लॉटमध्ये. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणं पोंगा भरणी केल्यानंतर जे आलेले रिझल्ट हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. 3ऱ्या दिवसापासूनच आपल्याला त्यामध्ये रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये आपण विशेष असं जे काही स्पेशल केळी संदर्भात असतात ते असं काही ह्यामध्ये ड्रेंचिंग केलेलं नाही आहे. तर तरीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. अशी पानं सुट्टी होत जात आहेत. आणि केळी पिकामध्ये जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर ते पोंगा भरणी ही किमान 3 वेळा तरी झाली पाहिजे. त्यापेक्षा एखादा वेळ जास्त झाली तरी चालते, परंतु 3 वेळेस होणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. हे बघा अशा पद्धतीने सुट्टी झालेली आहे. एकंदरीत आता या प्लॉटमध्येच इथं जे आहे शेजारी पहा इथं ठेवलेलं आहे, ती खतं वगैरे आहेत. तर खतांचा डोस पण आपण या प्लॉटसाठी देणार आहोत. आणि ह्या जे रिझल्ट मिळतील तर त्याचं वेळोवेळी जे काही न्यूट्रिशन कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे, त्यानंतरनं झालेले बागेमधील बदल हे दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. अशा पद्धतीने पानं सुट्टी झालेली पहा. ते पण पहा असं पूर्णपणे पॅक होतं. आता लूज व्हायला सुरुवात झालेली आहे. 3ऱ्या दिवसानंतर मिळालेलं आपल्याला रिझल्ट. म्हणजे या ठिकाणी जर आपण प्रॉपर औषधं, प्रॉपर खतांचं नियोजन जर केलं तर अशा पद्धतीने पानं सुट्टी होतात. हे आता पूर्णपणे प्लॉटमध्ये पण आहे, पण एक जवळून घेतलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीने पानं लूज होत चाललेले आहेत. हे पोंगा महत्त्वाचा आहे, असा बनला पाहिजे. आणि ही इथं गॅप हा जो दिल्यानंतर नाही, इथं एक रेष आणि इथं शिवडी ग्रोथ या ठिकाणं जाणवते बघा. एक रेष मारलेली, ही जी रेष आहे अशी शिवडी इथं वाढत झाली. हे बघा इथं पण आहे, इथं लगेच असं जाणून येतं आहे. असं एवढाला एक पेऱ्या एवढं म्हणजे एक बोटाच्या जाडी एवढं हाईट 3 दिवसामध्ये आपल्याला ग्रोथ करता आली. हे बघा इथं पण एक लाईनिंग दिसते बघा. एक ही काळी जी लाईन आहे, ही काळी लाईन एवढी वाढ झालेली आहे बघा. प्रत्येक ठिकाणाची वाढ आणि ही सुट्ट होण्याचं प्रमाण, पानांच्या पेऱ्यामधलं जे अंतर आहे 2 ते वाढतं आहे. हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये देतो आहे तेव्हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. हो इथं पण तसंच आहे. ही जी चेंजेस आहेत, ही बुंदा जी जाडी पाहिजे आपल्याला ती बनत चालली. इथं एवढं एक बोटाचं अंतर पूर्णपणे असं वाढतं आहे. हे बघा इथं पण तसंच आहे. आपण दिल्यानंतरचा प्रश्न म्हणजे दिल्यानंतरचे झालेले बदल हे महत्त्वाचं आहे. हे जोपर्यंत आपल्या केळी बागेमध्ये होत नाही आणि मागच्या वेळी जे पाहिलेलं असेल तर एकदम बारीक होतं तरी पहा हे असं सुटायला लागलेलं आहे पानं. पोंगा जो सुटणं गरजेचं आहे तो सुटतो आहे. हे आलेला 3ऱ्या दिवसाचा रिझल्ट. हा प्लॉट डबल लावला गेलेला आहे. काही गारपिटीमध्ये मागच्या वेळेस जी गारपीट झाली एक, तर सुरुवातीची एप्रिल-मेच्या दरम्यान जे पावसाळ्यामध्ये जे प्लॉटमध्ये झाडं गेली तर ती या ठिकाणी लावलेली आहेत. ती ही अशा आहेत आणि जी राहिली होती ती अशी वाढतात. आणि त्यामध्ये पण आता हा पोंगा सुटत नव्हता, आता हा असा लूज व्हायला लागलेला आहे पहा. आता हा लूज होत जाणार. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय पोंगा भरणी केळीमध्ये करणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप जर केळीमध्ये कामं झाली तर निश्चित प्रकारे आपण केळी पिकातून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सविस्तर प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त काय बदल झालेत, काय होत आहेत हे सांगितलं जातं आहे. ह्यामध्ये विशेष असं कोणत्याही प्रॉडक्टचं सेल प्रमोशन करणार नाही, केलं जात नाही आणि करायची गरज पण वाटत नाही आहे. कारण सोशल मीडियामध्ये ह्या गोष्टी बोलल्यानंतर तेच प्रॉडक्ट वापरलं जातं, रिझल्ट मिळाले नाही, बाकी काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर ते महत्त्वाचं असते, ते सॉल्व होत नाही आहेत. तर त्यासाठी त्यावरती भर
आणि त्याच्यावरती काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला केळी पिकामधील किंवा कोणत्याही फळबागेमधील असणारे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करणं अवघड जातं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आणि हे बघा अशा पद्धतीने इतका लूज अशा पद्धतीनं हे पोंग आहे. आता हे पान असं लूज होत चाललेलं आहे. आणि इथं जे आहे हे खतं ठेवलेली आहेत. आता ही खतं भरणं, खताचं जे बुंद्याजवळ लावायचं आहे, माती आड करायचं आहे, ही खतं इथं आणून ठेवलेली आहेत. आता हे त्यांचं देण्याचं काम सध्या या प्लॉटसाठी चालू आहे. एक प्लॉटला झालेलं आहे, एक प्लॉटला सुरू आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणचं ही खतं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद शेतकरी.